फायनली मीठवाला मोदक आहे तो कैलासलाच आला होता. तुम्हाला पण माहिती आहे का, जो सुरुवातीला आपण गणपतीला मोदक बनवतो ना, याच्यामध्ये मीठवाला मोदक बनवतात आणि असं म्हणतात जो ज्याला जातो ना तो लकी असतो. सो तो कैलासलाच गेला, कारण तो देवाचं स्टार्ट होतं हे. नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि गणपती बाप्पाच्या व्हिडिओमध्ये. तर आज आहे गणपतीचा पहिला दिवस. गणपतीच्या पहिल्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा कशी केली जाते, गणपती बाप्पाला पूजेला कसं बसवलं जातं, काय काय आपण तयारी करतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि मी जे आज वेअर केलेला ड्रेस आहे ना, हा युनिककडून आलेला आहे. मला नावच त्यांचं असं आहे, एकदम क्रिएटिव्ह. म्हणजे ही मोठ्या ताईची साडी होती जी त्यांनी मला मस्तपैकी शिवून दिलेली आहे. म्हणजे मोठ्या ताईच्या आठवणी सुद्धा याच्यामध्ये जपल्या गेल्यात आणि इतकं छान शिवले ना. वेट तुम्हाला मी दाखवते. मी तुम्हाला पूर्ण माझा ड्रेस सुद्धा दाखवते. जसं की तुम्ही बघितलं असेल, हे आपलं डेकोरेशन आहे आणि बाप्पा बसवण्याच्या आधी काय काय केलं जातं हे सगळं तुम्हाला मी दाखवते. सर्वात पहिल्यांदा आपला कपडा ठेवायचा असतो, त्याच्यानंतर त्याच्यावर केळीचं पान आणि तांदूळ, त्यानंतर पैसे ठेवायचे असतात आणि त्यानंतर त्याच्यावरती बाप्पा ठेवायचा असतो. आपण बघूया, सगळं बघूया. मला जे जे दिसतंय ते तुम्हाला मी दाखवेल. हे आमचं डेकोरेशन आहे. इकडे आमचा बाप्पा आहे, हे आमचं देवघर आणि माझी म्हातारे आणि आमचे बाबा. पाण्याचा विडा ठेवलेला आहे आणि सुपारी ठेवलेली आहे, त्याच्यावरती पैसे ठेवायचे आहेत आपल्याला. आता बाप्पाला बसव. आमचा दरवर्षी शाडू मातीचा गणपती असतो, प्लास्टर ऑफ पॅरिसचा गणपती नसतो. आमच्या कैलासला शाडू मातीचा गणपती लागतो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला, आपले बाप्पा आसनावरती आता बसत आहेत. चला, आपले बाप्पा फायनली आसनावरती बसलेले आहेत. हे आहे आपलं डेकोरेशन, खूप सुंदर असं. चला, आता आमचा बाप्पा पूजेला बसलेला आहे, बघू शकता तुम्ही. हे खूप सुंदर असं आमचं डेकोरेशन आहे. आणि आता बाकी सगळ्या गोष्टी करतोय आम्ही, म्हणजे अगरबत्ती कुठे लावायची, या सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट चालू आहे. इकडे सगळं देवाच्या वस्तू आहेत. हे मगाशी मी 21 दुर्वा करून ठेवल्या होत्या. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, चिरडा आणि सोनाळू शिवाय आपल्या बाप्पाचं डेकोरेशन अपूर्णच असतं. आणि हे संच देवपूजेचा यांच्याकडून मला मिळालेलं देवाचं सामान, हे ते सगळं देवाचं सामान आहे. आणि हे मला मिळालं होतं सनस्टार कंपनीकडून, हे सुद्धा खूप छान आहे. या दोन्ही गोष्टी मला देवाच्या हवेस खूप छान मिळाल्या. आता आम्ही नवीन आणलेले हार आईला आणि बाबांना लावतोय. हे आमचे गेल्या वर्षीचे होते. इकडे अजून बाप्पासाठी सुद्धा हार घालायचा आहे. हे घे, हे म्हाताऱ्याच्या आईला लाव.
आता आम्ही पाण्याचा विडा आणि नारळ ठेवतो देवापुढे. तर अशा प्रकारे आमचा 2025चा गणपती बाप्पा पूजेला बसलेला आहे. आजच्या दिवसामध्ये आम्ही जे जे केलं, कशी पूजा करायची असते सुरुवातीपासून दाखवलं. आमचं डेकोरेशन कसं होतं हे देखील दाखवलं. आणि आमचा बाप्पा फायनली पूजेला बसले. आता फक्त 21 मोदकांचा नैवेद्य दाखवायचा राहिलाय, बाकी आमचं सगळं झालेलं आहे. सो तुम्ही गणपती बसवलात का मला कमेंट करून सांगा. आणि गणपती बाप्पा मोरया. बस आता मी एक छोटा नैवेद्य दाखवतोय गणपती बाप्पाला. याच्यानंतर 21 मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे, पण त्याला वेळ आहे. आता हे वेली पडदे मस्त वाटतात ना खालच्या झाल्यावर. ते पण छान वाटतंय. वरचं ते गेलंस ते पण छान वाटतंय. ते हे लावलेस ना, लाइटिंग लावायची ना, फोटो काढतेस ती. कैलासने काढलेत का फोटो एकदम? माझा मोबाईल आता कामात नाही गेलाय. शू करायचं, शू करायला तू करूया ना. चल चल. आम्ही दाखवतोय 21 मोदकांचा नैवेद्य आपल्या बाप्पाला. कारण पहिल्या दिवशी 21 मोदकांचा नैवेद्य सर्वच दाखवतात. तर पहिला आम्ही बाप्पाला नैवेद्य दाखवतो, त्याच्यानंतर देवाला म्हणजे आमच्या घरच्या देवाला नैवेद्य दाखवतो. आणि ते झाल्यानंतर आम्ही जेवतो. तर आत्ता ऑलमोस्ट वाजलेले आहेत 3. म्हणजे सकाळी उशिरा म्हणण्यापेक्षा प्रॉपर आलो होतो आम्ही वेळेमध्ये, पण सकाळी सगळ्यांच्या घरच्या आरत्या वगैरे होईपर्यंत वेळ लागतोच, त्यामुळे पूजेला इतका वेळ होतो. सो चला आता नैवेद्य तर आमचा दाखवून झालेला आहे. आणि नैवेद्य झाल्याच्या नंतर आम्ही जेवणार आहोत. चला आम्ही आता जेवतोय. आता त्याला चपाती लागते. एवढे मोदक एकटा कैलास खाणार आहे. घ्या बघायचं लकी कोण आहे मीठ खाणार. हा, एक आम्ही मिठाचा बनवला होता. बघूया यापैकी मिठाचा कोणाला जातो. 1 वर्ष मला आला होता. फायनली मीठवाला मोदक आहे तो कैलासलाच आला होता. तुम्हाला पण माहिती आहे का, जो सुरुवातीला आपण गणपतीला मोदक बनवतो ना, याच्यामध्ये मीठवाला मोदक बनवतात आणि असं म्हणतात जो ज्याला जातो ना तो लकी असतो. सो तो कैलासलाच गेला, कारण तो देवाचं ताट होतं हे.